एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये सीआयडी तपासाची गती आता वाढलेली असून आरोपींसह त्यांच्या कुटुंबियांची सगळी खाती गोठवण्यात आलेली आहेत आणि मालमत्ता जप्त करण्याचे अजूनही कारवाई झालेली नाहीये। कोर्टाची ऑर्डर आज येईल। 13 बँकांमध्ये आरोपींसह त्यांच्या कुटुंबियांची खाती असल्याची माहिती पॅन आणि आधारशी लिंक असलेले सर्व खाते गोठवणार आहेत। आज दिवसभरात 25 जणांची चौकशी झाली आहे आणि आजपर्यंत 150 जणांची चौकशी, आणखी काही लोकांची चौकशी बाकी आहे। मोबाईल रिकव्हर डेटा फॉरेन्सिक रिपोर्ट 5 दिवस येण्याची शक्यता। अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उदय, काय अधिकचा तपशील आहे? सीआयडी बरीच ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात सीआयडीच्या तपासानं आता खरी गती पकडल्याचं दिसत आहे। आतापर्यंत या खुनाच्या संदर्भातील डेटा ते एकत्रित करीत होते आणि जो डेटा आता हाती आल्यानंतर त्याच्यावर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे। आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर आता या फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याविषयी कोर्टाकडे परवानगी मागण्यात आली आहे। कोर्टाची परवानगी येताच या संदर्भात त्याची कारवाई होणार आहे। याबरोबरच या आरोपी आणि त्यांच्या नातेवाईकांचे पॅन आणि आधार लिंक जेवढे खाते आहेत तेवढे सगळे खाते गोठवले जाणार आहेत। याची संख्या ही 100 पेक्षा अधिक असल्याचं देखील समोर आलंय। एकंदरीतच या प्रकरणाशी संबंधित 150 जणांची आतापर्यंत चौकशी झाली आहे। आज दिवसभरात जवळपास 25 जणांचे स्टेटमेंट नोंदवले गेले आहेत। आणखी बऱ्याच जणांची चौकशी देखील होणार असल्याचं याबाबत समोर आलंय। म्हणजे एकंदरीतच या प्रकरणाची व्याप्ती आता वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि हा तपास कुठपर्यंत जातो आणि आणखी काही धागेदोरे समोर येतात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। ताजी माहिती घेत राहू। उदय, धन्यवाद दिल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।